चा परिणाम कमी झाला की ते कमी होऊ शकतात। खरंच ना? हो, अगदी खरं। आपण आजूबाजूला कसे वागतो, त्यांची कोणत्या भावनेने सेवा करतो त्यावर सर्व अवलंबून असतं। आणि जसजशा रमावहिनी बऱ्या होत जातील तसा त्यांच्या मनावरचा आघात परिणाम कमी होत जाईल, म्हणजे भ्रमिष्टपणा हळूहळू कमी होत जाईल। बुवा आजोबा, आम्ही सासूबाईंची सेवा करू, काही सुद्धा कमी पडू देणार नाही आम्ही त्यांना। मला त्याची खात्री आहे बाळा, पण वहिनींचे दोन्ही हाताचे पंजे जळाले आहेत, त्यामुळे दिवसातून असं 3 वेळा तेल लावावं लागेल। मी काढा आणि चाटण देतो ते दिवसातून 3 वेळा द्या, आणि हाताला असं तलम कपड्याने बांधून ठेवा, जखम चिघळता कामा नये, धूळ आणि कचरा त्याच्यावर पडता कामा नये। हो, मी लक्ष ठेवेन। आणि वहिनींना आणखी 8 दिवस तरी या हाताने काम करता येणार नाही। एकदा का त्यांच्या जखमा भरल्या की मग चिंता मिटली, तोपर्यंत तुला त्यांची सेवा करावी लागेल। त्यांची आंघोळ, वेणीफणी सगळं काही करावं लागेल। येत आहे ना लक्षात? हो, मी काटेकोरपणे सगळी सेवा करेन, काही सुद्धा कमी पडू देणार नाही। अहो, सासूबाई लवकरात लवकर ठणठणीत बऱ्या होतील, मी तुम्हाला वचन देते। सखू, गरम दुधात 1 चमचा हळद टाकून आण, 1 चमचाभर पाजून तरी बघूया। जा बाळा। हो, आणतेच। वैद्य आजोबा, पण रमाईचे हात असे कसे भाजले असतील? हातांना आग लागलेली मी याआधी कधी बघितली नाही। अरे, रावळाच्या पाण्याने आग विझली ना? नाही, पण तिच्याजवळ एक मशाल पडलेली दिसली, पण रमाई मशाल का घेईल? अरे चिंता करू नको, त्यांना शुद्धीवर येऊ दे, म्हणजे काय घडलंय ते त्याच सांगतील। त्यांचे हात कसे भाजले ते त्यांच्याकडूनच कळेल। धीर धर, समजेल सर्व। जेवण तयार आहे, पण जेवण जास्त आणि माणसं कमी, आता सगळं अन्न वाया जाणार। काकू, रमाई कुठे असेल? काय झालं असेल? अजून कशी परत नाही आली? कशाची काळजी वाटत नाही का ग तुला? का नाही काळजी वाटणार? पण काळजी वाटायला एकच कारण आहे का? हो ना, 100 कारण आहेत। सगळ्या प्रश्नांचा उगम सखूपासूनच होतोय। सखू गेली, दिगू गेला, आता वहिनीही गेल्या। आता काळजीच खायची आणि काळजीच प्यायची।